हे पुण्याबद्दल मी अनेक वर्ष बोलते. गेले 3-4 वर्ष सातत्याने पुण्याचा लॉ अँड ऑर्डर हे अडचणीत आहे, ह्याच्या जातीने महाराष्ट्राच्या सरकारने लक्ष घातलं पाहिजे. हे मी अनेक वेळा, एकदा नाही, गेले 3-4 वर्ष सातत्याने. मग महिलांवरचे अत्याचार असतील किंवा ती कोयता गँग असेल, तुम्ही क्राईम बघा. आणि हा काय आम्ही केलेला क्राईम रेकॉर्ड नाही, हा भारत सरकारचा आहे. भारत आणि महाराष्ट्र सरकार एकच आहे, एकाच विचाराचं सरकार आहे. म्हणजे असं काही नाही की आम्ही विरोधात आहोत म्हणून बोलतोय. डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. त्याच्यामुळे डेटा काय सांगतो की राज्यामध्ये पुणे जे शिक्षणाचं माहेरघर होतं, देशामधली मुलं पुण्यामध्ये का शिकायला येतात की अतिशय सुरक्षित सुसंस्कृत पुणे आहे. आता त्या पुण्याचा उल्लेख शिक्षणाच्या ऐवजी आज क्राईम रेटसाठी होतोय. ह्याच्यासारखं दुर्दैव या राज्याचं नाही आणि मी याचा जाहीर निषेध करते. ताई, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला एक मोठा आत्मविश्वास आलेला आहे. त्यामुळे 29च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही अजितदादा पवार राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेला बाजूला सारेल असं एक स्टेटमेंट राऊत करतायत. काय सांगू? हे शक्यता नाकारता येत नाही, पण आता मला असं वाटतं आज 2026 आहे, त्याला 3 वर्ष आहेत. आता महाराष्ट्रासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ही अशी फार मोठी आव्हानं आहेत. आणि ज्या कोल्हापूरमध्ये आपण आता आहोत, हे दुर्दैव आहे की ह्याच कोल्हापूरच्या बद्दल अनेक वेळा इतक्या बातम्या येतात, ज्या कोल्हापूरचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या वडिलांचा आजोळे आहे. अंबाबाईचं दर्शन करण्यासाठी आम्ही सगळे इथे येतो. आमची किती नाते संबंधी प्रेमाची लोक आहेत या कोल्हापुरात. आणि त्या कोल्हापुरामध्ये ह्या भ्रष्टाचाराचे आरोप होतात, प्रत्यारोप होतात. हे खूप दुर्दैवी हो. म्हणजे शाहू महाराजांबद्दल एवढी आमची आस्था आहे, त्या कोल्हापुराबद्दल आज भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि सरकारमधलेच लोक करतायत, काय फक्त विरोधक करत नाहीयेत. त्यामुळे खूप वाईट चाललंय जे काय चाललंय ह्या भागात. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद असं सुनेत्राताई मुख्यमंत्री झाल्या तर पहिला सत्कार मी करेन असं तुम्ही म्हणालात. मात्र जर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल, कारण दादा देखील शेवटच्या काही काळामध्ये स्पष्टपणे भाजपच्या विरोधात बोलत होते. त्यामुळं भाजपच्या विरोधात त्यांना भूमिका घ्यावी लागेल असं रोहित पवार म्हणतात. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ताई, राज्यातल्या प्रत्येक राज्यातल्या निवडणुका बघितल्या तर भाजप सगळे राज्य जिंकत चालले आणि प्रादेशिक पक्षांची ताकद कमी होताना दिसते. नाही, अशा गोष्टी होत राहतात. काँग्रेस पक्षाने पण खूप वर्ष राज्य केलंच ना, म्हणून काही लढाई संपत नाही. आता तुमचंच कोल्हापूरचं पुन्हा उदाहरण देते. कोल्हापूरमध्येच भारतीय जनता पक्षाचा मध्येच सरकारमध्ये आहेत काही लोक, त्याच्यातले आज त्यांच्यावर प्रशासक लावलेला आहे. सरकारनीच प्रशासक लावलाय ना, म्हणजे काहीतरी गडबड आहे, कुछ तो गोलमाल आहे ना, दाल में कुछ काला है, त्याच्याशिवाय कसं. त्याच्यामुळे जर महाराष्ट्र सरकार जर प्रशासक लावत असेल आणि त्यांच्याच विचाराचा त्यांचाच मित्रपक्षातला एक आमदार आरोप प्रत्यारोप करत असेल तर हा विषय अतिशय गंभीर आहे. आणि आपण बघत असाल की ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ह्या फार लोकांच्या कष्टाने मानलेल्या आहेत. खूप लोकांनी कष्ट करून या संस्था उभे केल्यात आणि त्या संस्थांमध्ये असा जर भ्रष्टाचार होणार असेल तर माझी माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी आहे, माझी अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने तुम्हाला विश्वासाने आज एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे आणि जर तुम्ही स्वतः तिथे जर प्रशासक ठेवला असेल तर ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का भरडला जातोय तिथे गरीब कष्ट करणारा शेतकरी. काही खरं तर निदा खान प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असल्याचा आरोप जो आहे तो भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे आणि या सगळ्या गुन्ह्यामध्ये इम्तियाज जलील त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपी करा अशी मागणी देखील त्यांनी नाशिक पोलिसांकडे केलेली आहे. कसं पाहता या प्रकरणात? त्यांच्या नगरसेवकांनाच तिला आसरा दिला होता मतीन पटेल यांनी. हो, मला असं वाटतं हा प्रश्नाचं उत्तर होम मिनिस्ट्री जास्त करेल, कारण का ती इन्क्वायरी चाललेली आहे. त्यामुळे ती इन्क्वायरी पूर्ण झाल्यावरच बोलणं संयुक्तिक राहील आणि आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या पोलिसांनी जे काही खरं आहे ते पारदर्शकपणे राज्याला सांगितलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेवर महापौर म्हणून भाजपचा महापौर बसलेला आहे, पण नालेसफाईच्या दरम्यान भाजपची पाहणी वेगळी होते आणि महापौरांची पाहणी वेगळी होते. मला नाही याच्यातलं माहिती काय. शक्तीपीठ महामार्गाला सर्वत्र आता नोटिफिकेशन निघाले आणि शेतकरी विरोध करतात. तुमचा काय? नाही, मला असं वाटतं मी अनेक आंदोलन बघितली आहेत. बंटीदादांनी पण एक मोठं आंदोलन त्याच्या विरोधात उभं केलं होतं. मला वाटतं माननीय जयंत पाटलांचंही सविस्तर त्याच्यावर काल स्टेटमेंट आलेलं आहे. आम्ही विकासाच्या बाजूनी आहोत, पण विकास होत असताना
तिथली झाडं असतील, तिथली शेतकरी असतील, यांच्याबद्दल कुठलंही सरकार असू दे त्यांनी अतिशय संवेदनशील असलं पाहिजे. पर्यावरण आणि शेतकरी यांना कॉन्फिडन्स देऊन त्यांना बरोबर घेऊनच विकास झाला पाहिजे. गोकुळच्या संदर्भात तुम्ही भूमिका मांडलीत. नेमकं म्हणायचं काय की सत्ताधारी संचालक आहे त्यांनी भ्रष्टाचार केला, त्याची चौकशी व्हायला पाहिजे असं म्हणायचं आहे की नाही मला राजकारण नाही असं म्हणायचं? नाही मुख्यमंत्र्यांनी राजकारण आणलं का नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही. मी वर्तमानपत्र आणि तुमच्यावर विश्वास ठेवते. वर्तमानपत्र आणि चॅनल्स काय दाखवतात की महाराष्ट्र सरकारने गोकुळवर प्रशासक आणला, करेक्ट? मग महाराष्ट्र सरकार आणि गोकुळ कोण आहे? एकच आहेत ना, ते सगळे एकत्रच काम करतात ना. मग जर एकत्र सरकारमध्ये काम करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की आपला एखादा सहकारी पदाधिकारी, मंत्रिमंडळातला सहकारी, तो जर एका संस्थेत काम करत असेल त्याच्यावर आपण प्रशासक ठेवला पाहिजे, जर असं माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, याचा अर्थ माननीय मुख्यमंत्र्यांना काहीतरी चूक दिसलीच असावी ना, त्याच्याशिवाय प्रशासक का टाकतील? आणि याचं उत्तर आपल्याला मिळाली पाहिजेत. मग कोर्टात केस झाली, काय झालं, माझं म्हणणं आहे गोकुळ हा अतिशय चांगला ब्रँड आहे, तो जगला पाहिजे, टिकला पाहिजे. पण आमची एवढीच अपेक्षा आहे की मग जर काम चांगलं आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रशासक का आणला? माझ्यासारख्या व्यक्तीला असं वाटतं की दूध संघ हा जगला पाहिजे, टिकला पाहिजे. ह्या सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना काम करायचा आणि मन मोकळं करायचा अधिकार आहे. पण काम करत असताना सहकार चळवळ ही शून्यातून या महाराष्ट्राने देशाला दिली आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं खूप मोठं योगदान राहिलं आणि त्याच्यानंतर अनेक पिढ्यांनी खूप कष्ट करून ही सहकार चळवळ जगवली, टिकवली आणि सगळ्या आपल्या शेतकऱ्यांची मालकी ठेवून त्यांच्या पदरात 2 पैसे पडले, त्यांची मुलं शिकली, चांगल्या गोष्टी आपल्या राज्यात झाला, विकास झाला आपल्या राज्याचा. पण अशा परिस्थितीत ह्या संस्था जगल्याच पाहिजेत आणि त्यांनी चांगलंच काम केलं पाहिजे. पण असं करत असताना मग ह्या दोन्हीपैकी एकाचं काहीतरी चुकतंय ना. दोघंही एकाच मंत्रिमंडळात आहेत. मग प्रशासक चालवणं बस चुकीचं का प्रशासक राजकीय? तुम्ही प्रश्न विचारला तो राजकीय आहे, ह्याचं उत्तर त्या दोघांनीच देऊ शकतात. त्याच्यामुळे ज्यांच्यासाठी काढून त्यांना प्रशासक ठेवला आणि ज्यांनी प्रशासकचा निर्णय घेतला, हे दोघंच याचं उत्तर देऊ शकतात. पण आमदार शिवाजी पाटील जे दुसरीकडच्यावर आरोप करतायत ते अपक्ष असले तरी मुख्यमंत्र्यांचे अगदी निकटवर्ती आमदार म्हणून ते आहेत आणि ज्या पद्धतीनं ते इतक्या अग्रेसिव्हपणे तो सगळा आरोप करतायत ते पाहता कुठंतरी अप्रत्यक्षपणे हसन मुश्रीफ यांना देखील अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न भाजपकडून किंवा एकूणच मुख्यमंत्र्यांकडून देखील होतोय असं म्हणायचं काय मला काय सांगता येणार नाही बाबा. कारण हे बघा, मी आरोप प्रत्यारोप कधी कोणावर करत नाही. आपल्याकडे कागदपत्र असल्याशिवाय आणि आपण अभ्यास केल्याशिवाय उगाच कुणाबद्दल बोलू नये. त्याच्यामुळे काय नक्की गोकुळमध्ये हे जे आमदार आहेत त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्र दाखवली असेल तर त्यांनी एक प्रेस घेऊन सगळ्यांनाच कळवावं ना. कळू दे, दूध का दूध पाणी का पाणी, एकदाचं काय तो सोक्ष होऊ दे. जर भ्रष्टाचार झाला असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना ऍक्शन दिली पाहिजे, वॉशिंग मशीन करू नये. कारण का मोदीजींनी काय सांगितलं, ना खाऊंगा ना खाने दूंगा. त्यामुळे मोदीजींनी 2014 साली भ्रष्टाचार मुक्त भारत करीन असं सांगितलं होतं. नाही तर आणखीन एखादी केस भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन साफ होणार असेल आणि त्याच्यात सर्वसामान्य शेतकरी भरडला जाणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. शेतकऱ्याला अधिकार आहेत, त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जी काही लढाई उभी करावी लागेल ती सुप्रिया सुळे स्वतः उभी करेल. 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करण्याचा त्यांचं प्रयोजन आहे. कोणाचा? हसन मुश्रीफ. मग तसं असेल तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे. एकाच कॅबिनेटमध्ये आठवड्यातून 2दा भेटतात ना, मग त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांवरच करणार आहेत का अब्रू नुकसानीचा दावा? पण तिथे प्रशासक कोणी ठेवला? शिवाजी पाटलांनी का माननीय मुख्यमंत्र्यांनी? मग कॅबिनेटमध्ये बोललं पाहिजे ना या गोष्टी. मी काय कधी कॅबिनेटमध्ये बसले नाही, पण थोडाफार जो काय अभ्यास आहे आणि तुमच्या सगळ्यांमुळे ज्या बातम्या कळतात किंवा वर्तमानपत्र वाचल्यामुळे ज्या बातम्या कळतात, जर प्रशासक तर काय बिचारा आमदार करू शकत नाही, प्रशासनच करतात ना. मायबाप सरकारचे कोण आहे? सरकार तर माननीय मुख्यमंत्र्यांनाचा विषय माहिती असेल तर कदाचित माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोघांनी कॅबिनेटमध्ये जर हा प्रश्न सोडवला तर आपल्याला सगळ्यांनाच कळेल, राज्याला कळेल की भ्रष्टाचार झाला का नाही झाला. आणि झाला असेल तर शिक्षा झालीच पाहिजे आणि नसेल झाला तर 100 कोटीचा हा अब्रू नुकसानीचा दावाला 100 कोटी त्यांना मिळालेच पाहिजे. ताई, खरं तर अजितदादांनंतर अजितदादांचे निकटवर्ती जे आहेत त्यामध्ये हसन मुश्रीफ सुद्धा आहेत.
म्हणजे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा प्रश्न अशा माध्यमात अशा माध्यमातून होतो. कारण दादा सुरुवात असताना हसन पण मुश्रीफ गोष्टी झाल्याच आहेत ना. दादा असताना पण 3 राजीनामे झाले.